नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर थंडी चालू झाली की पहिला आपले ओठ आणि आपले हात खूप जास्त ड्राय व्हायला चालू होतात, कारण हात आपले पाण्यामध्ये जादा जातात। तर ह्या हातांना आपण परत सॉफ्ट कसं करू शकतो आणि थंडीमध्ये हात आपले खूप जास्त फुटतात। किती जरी बॉडी लोशन लावलं काही लावलं तरी हातांचा जो ड्रायनेस असतो, जे फुटलेले हात असतात ते लवकर रिपेअर होत नाहीत। तर मी आज तुम्हाला काही अशा सोप्या टिप्स आणि उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमचे हात एकदम सॉफ्ट आणि स्मूथ होतील। चला तर मग आजचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। रात्री झोपायच्या आधी तुमच्या हातांना एकतर तुम्ही खोबरेलचं तेल नाहीतर ऑलिव्ह ऑइल यांनी मसाज करा आणि ते हात तसेच ठेवून तुम्ही झोपू शकता आणि सकाळपर्यंत तुमचे हात इतके सॉफ्ट होतील की तुम्हाला कोणत्याच बॉडी लोशनची अजिबात गरज लागणार नाही। रोज रात्री तुम्ही जर वॅसलीन म्हणजे पेट्रोलियम जेली तुमच्या हातांना लावली आणि हँड ग्लोव्स घालून जर झोपला तरी देखील तुमचे सकाळी हात इतके जास्त सॉफ्ट होतील की म्हणजे विचारूच नका, इतके सॉफ्ट होतील आणि तुम्हाला बॉडी लोशनची गरज नाही लागणार ह्या जर तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर। तुमच्या हातावरची जर अशी खपली निघत असेल, जर स्किन निघत असेल, इतके जास्त जर हात ड्राय झाले असतील तर एक तर तुम्ही त्याला दुधावरची शाय म्हणजे मलई लावू शकता। एक 5 ते 10 मिनिटं तुम्हाला ती मलई लावून तसंच ठेवायचं आहे, नंतर तुम्ही ते वॉश करू शकता। नाहीतर तुम्ही नॉर्मल नुसतं दूध जरी लावलं तरी देखील तुमचे हात सॉफ्ट होतील। तुमचे हात जर फुटले असतील आणि सोबतच काळे देखील पडले असतील तर त्याच्यावर तुम्ही दही लावा। तुम्हाला दही लावून एक 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायचं आहे, नंतर तुम्ही वॉश करू शकता। तुमच्या हातांचा ड्रायनेस पण जाणार आहे आणि जे काळे पडलेले हात असतील ते देखील निघून जातील। हे सगळे जर उपाय तुम्ही केले तर तुम्हाला कोणत्याच बॉडी लोशनची गरज नाही लागणार। पण हे सगळे उपाय तुम्हाला रोज करायचं आहे, एक 2-3 दिवसातून एकदा तरी तुम्हाला हे करायचं आहे। असं नाहीये की मी फक्त आठवड्यातून एकदाच केलं आणि मला रिझल्ट्स पाहिजे आहे। तुम्हाला थोडं कंटिन्युअस हे जर तुम्ही उपाय केले तर नक्की तुम्हाला कोणत्या बॉडी लोशनची गरज नाही लागणार, कारण हे उपाय खूप बेस्ट आहेत। बॉडी लोशन तुम्हाला लावायची अजिबात गरज लागणार नाही। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।